आचारसंहिता लागायला 4-5 दिवस बाकी आहेत। 13 तारखेला संपलं की कदाचित 14, 15 आणि 16 या 3 दिवसामध्ये आचारसंहिता लागणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं पुढची दिशा सुरू होणार आहे। एवढ्या कमी दिवसामध्ये एवढे उद्घाटन आमच्या 2-4 जणांकडून होतील अशी शक्यता कमी होती आणि सगळ्यांना एकत्र केलं आणि 101 कोटी रुपयाचे उद्घाटन आपण या ठिकाणी ठेवले। याही पलीकडे जाऊन अजून आपले काही उद्घाटन बाकी आहेत, जे की 72 कोटी रुपये आपण जालन्याच्या पिण्याच्या पाण्यासाठी आणलेत। त्याचंही उद्घाटन अर्जुनराव एक 2-3 दिवसात आपल्याला करायचं आहे। जालन्याचा प्रश्न होता, पाण्याचा मोठा प्रश्न होता। पाणी आणलंय पैठणहून, पण पैठणचं पाणी असून सुद्धा जालनेकरला पाणी मिळत नाही, ही खंत तुमच्या आमच्या मनात होती। देवेंद्र फडणवीस साहेबाला या ठिकाणी आणून आपण मोर्चा काढला होता आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की हे पाणी तुम्हाला का मिळत नाही तर आमचं सरकार नाही, आमचं सरकार येऊ द्या, आम्ही तुम्हाला पाणी पाजायला पैसे देऊ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।